ग्रोथ साठी सिलेक्ट केली, रीच कमी झाली नाही बिकॉज ऑफ दिस ग्रेट टिक. पण सबस्क्रिप्शन घेण्यासाठी पैसे देत. नमस्कार, मी सपना जाधव ब्लॉग्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आज मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर झालेल्या गोष्टीबद्दल बोलणार आहे. माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर माझ्या नावाच्या शेजारी हे ग्रेट टिकचं व्हेरिफिकेशन चिन्ह दिसायला लागलं. त्यानंतर मी बऱ्याच व्हिडिओ रील्स वगैरे पाहिले. तर काही जण म्हणले की आपलं अकाउंट इंस्टाग्रामने अनालाइज केलंय. तर काही जण म्हणले की आता आपली रीच वाढणार आणि नॉन फॉलोअर्स पर्यंत आपलं व्हिडिओज वगैरे पोहोचणार. तर काही जण म्हणले की ना ग्रेट टिक आल्यापासून आमची रीच कमी झाली आहे, नॉन फॉलोअर्स पर्यंत व्हिडिओज आमच्या पोहोचत नाहीयेत, व्ह्यूज कमी यायला लागले. ते मलाही याबद्दल थोडंसं कन्फ्युजन होतं. सो मी मग मेटा आणि इंस्टाग्रामची ऑफिशियल माहिती पाहिली. सगळ्यात आधी आपण हे क्लिअर करून घेऊयात की आपल्या अकाउंटवर ग्रेट टिक दिसायला लागलं म्हणून इंस्टाग्रामने आपल्याला ऑर्गॅनिकली व्हेरीफाय करून ग्रोथ द्यायला सुरुवात केली असं काहीही नाहीये. आता मेटा व्हेरीफाईड म्हणजे काय? मेटा व्हेरीफाईड ही इंस्टाग्राम आणि फेसबुकची पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस आहे, ज्यामध्ये आपण सबस्क्रिप्शन घेण्यासाठी पैसे देतो आणि आपल्याला सबस्क्रिप्शन सोबत ऍडिशनल बेनिफिट सुद्धा मिळतात. त्यातला एक इम्पॉर्टंट बेनिफिट म्हणजे व्हेरीफाईड बॅज. हा बॅज म्हणजे इंस्टाग्रामने हा अकाउंट ऑथेंटिक आहे, म्हणजेच की हा अकाउंट ज्या व्यक्तीचा, ज्या ब्रँडचा आहे त्याचाच आहे हे कन्फर्म कर. पण व्हेरीफाईड बॅज म्हणजे तुम्ही फेमस आहात, तुम्ही एक्सपर्ट आहात आणि तुमचा कॉन्टेंट व्हायरल होणार असं अजिबात नाहीये. आता तुम्ही म्हणताल की ऑर्गॅनिक व्हेरिफिकेशन म्हणजे काय? पेड मेटा व्हेरीफाईडच्या आधी इंस्टाग्रामकडे व्हेरिफिकेशन मिळण्यासाठी वेगळी प्रोसेस आणि क्रायटेरिया होती. काही नोटेबल आणि ऑथेंटिक अकाउंटला क्रायटेरियानुसार व्हेरिफिकेशन मिळालं. त्यामुळे आज दिसणारा प्रत्येक व्हेरीफाईड बॅज हा पेड मेटा व्हेरीफाईडच आहे असं नाही. आता पुढचा शब्द आहे अकाउंट सब. आता याचा अर्थ असा की मेटा व्हेरीफाईड सबस्क्रायबर्सना अकाउंट किंवा सबस्क्रिप्शनशी काही प्रॉब्लेम असेल तर मेटाकडून यांना सपोर्ट मिळू शकतो. म्हणजे चॅट किंवा ईमेलच्या माध्यमातून आपल्याला हेल्प मिळण्याची सुविधा आहे. पण याचा अर्थ असा नाही की माझ्या रील्सना व्ह्यूज कमी आले म्हणजे मेटा माझे व्ह्यूज वाढवून देईल, माझी रीच वाढवून देईल, अजिबात नाही. आणखीन एक बेनिफिट आहे, जर आपल्या नावाने एखादं फेक अकाउंट बनवलं तर त्यापासून आपल्याला प्रोटेक्शन मिळण्याची सुद्धा सुविधा. आता सगळ्यात जास्त कन्फ्युजन असलेला मुद्दा रीच. मेटाने सुरुवातीच्या मेटा व्हेरीफाईड टेस्टिंगमध्ये इन्क्रीज विजिबिलिटी आणि रीच बद्दल सांगितलं होतं. त्यानंतर मेटाने इन्क्रीज रीच हा बेनिफिट काढून आणि भारतात मेटा व्हेरीफाईड हे लॉन्च करताना इन्क्रीज रीच हा बेनिफिट ठेवलेला नव्हता. मेटा व्हेरीफाईड घेतलं म्हणजे तुमच्या रील्सना हमखास रीच मिळणार किंवा तुमचे रील्स नॉन फॉलोअर्स पर्यंत पोहोचणार, जास्त व्ह्यूज येणार असं म्हणता येणार नाही. माझ्या अकाउंट बद्दल सांगायचं झालं तर माझ्या अकाउंटला, माझ्या रील्सला पहिल्यापेक्षा नॉन फॉलोअर्स रीच खूप कमी जाणवते. ग्रेट टिक आलंय आणि त्यामुळेच माझी रीच कमी झाली असं पण मी ठामपणे म्हणू शकत नाही, कारण इंस्टाग्रामची रीच ही अनेक वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड असते. म्हणून आपल्याला लगेच म्हणता येणार नाही की ग्रेट टिक आलंय म्हणून आपलं रीच वाढलं किंवा कमी झालं, नॉन फॉलोअर्स पर्यंत आपले रील्स पोहोचत नाही बिकॉज ऑफ दिस ग्रेट टिक. माझ्यासारखं हे तुमच्या अकाउंटवर असं ग्रेट टिक आलंय म्हणजे इंस्टाग्रामने आपल्याला ग्रोथ साठी सिलेक्ट केले असं अजिबात गृहीत धरू नका. मी माझा अनुभव आणि ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर करायचा म्हणून हा व्हिडिओ बनवला. आणि तुमच्या अकाउंटवरही असं ग्रेट टिक आलंय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट सुद्धा पाठवा. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल, तुम्हाला यातून काहीतरी लक्षात आलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.